जय भीम जय शिवराय. मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज रविवार आहे आणि आम्ही चाललो आहोत आमच्या तालुक्याला, म्हणजेच सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुका आहे. या ठिकाणी मासे आणायला चाललो आहे, कारण संध्याकाळचे 4:30 झालेले आहेत. तर मासे घेऊन लोक त्या ठिकाणी बसतात. तर आपण ते मासे बघायला जाणार आहोत. तर चला, तर हे बघा आपण सगळे निघालो आहे. तर चला तर मासे आणायला बघूया आपण मार्केटमध्ये काय काय मिळत आहे. मामा ड्रायव्हिंग करतोय बघा. मामाची तब्येत ठीक नाही, पण आता ड्रायव्हिंग करतोय. विद्या भाव्या बसलाय. नाही पूर्ण सांग. मामाची तब्येत ठीक नाही, ड्रायव्हिंग करतो. मागे बसलाय. संकेत मागे बसला. संकेतला सुट्टी आहे ड्रायव्हिंग साठी. हा देवांश ड्रायव्हिंग करतोय, बडबडतोय. पावसाचं वातावरण केलेलं आहे बघा. एवढं काय कुशेगाव साईडला पाऊस पडतोय असं वाटतंय. हा बघा, हे चिमण गोटा आहे. हा म्हणजे हा आमचा मेन फाटा आहे. म्हणजे ह्या इथून आमच्या खिरकंडी गावामध्ये एंट्री होते आमची. आणि हा जो आडवा रस्ता, हा आडवा रस्ता हा बघा, इथून कोरेगावातून इथे कुशेगावला जातो. आता आपण आपल्या कोरेगावला चाललो आहे. सातारा पंढरपूर मार्ग आहे. हा, सातारा पंढरपूर मार्ग आहे ना. हे मासेवाला गेला मागे बघा. विद्या आणि भाऊ पुढे चाललाय. संकेत आणि देवांश आणि मामा. कारण मच्छीचं कळतं, म्हणजे विद्याला चांगलं कळतं मच्छी, आणि मामाला पण आमच्या चांगली कळते. हे बघा, इकडे पण मच्छीचं एविकी फिश कंपनी. हा आदिवासी घ्यायचे आपल्याला. हा, आता बघूया. तर बघा, मामा चाललाय बघायला मासे. संकेत आणि हा कोणते कोणते मासे आहेत बघूया आपण. बघू शकतो. माशांची तर नावं माहिती नाहीत मला. बापरे, खेकडे. काय घेते आपण? ते कोणते मळी? खेकडे बघू शकतो आपण. या खेकडे सगळं 150ला. मनीषा, हे बघ खेकडे 150ला सगळं. 150ला सगळं कढीचा माल. बघा आपण खेकडे. 150 रुपये. कुठले मळीची मासे? मग कोणते काळे काळे मळीचे? विचार ना, तू विचार. कोणते? 250 रुपये किलो आहे. विचार. हे कोणतं आहे? ते काय हो? हे वाला वाम आहे. ही मळी आहे ना काळी? विचार. काय घेऊया? हे लोकच कन्फ्युज आहे. मामाला माहिती नाही. मामा, मळी मासे कोणते कन्फ्युज आहेत? विद्या मळी मासे घेते. तर बघूया आता विद्या कोणते मासे घेते. विद्या आणि मामा माशांचा भाव करताय दोघे. विद्या घेतले? मनीषा घे ना, ते तू उभं राहा ना तोपर्यंत जा ना. कमी नाही काय पाहिजे तुम्हाला. पावशेर
अर्धा किलो दे चल जाऊ दे ते आपल्याला पाव किलो दे बघा मळी मासे घेत आहेत दोघे. अरे घे ना पैसे. तुला काय करायचं तर अर्धा किलो लाव. हे किती आहे? अर्धा किलो एवढे झाले. टाक एक टाक तुझ्या पाठवून. कुठून आणली तुझी? मामा प्रश्न विचारतो त्यांना कुठल्या नदीतून आणले. मासे कसे आहेत मासे? मळे कसे? चला आता मासे घेतलेले आहेत आणि काहीकांना चिकन पण हवं आहे. तर जे मासे खाणार नाही ते चिकन खातील. भाऊ आमचं चिकन खात नाही तर त्याला अंडी आहेत. मामा तब्येत ठीक नाही म्हणून चिकन आणि मासे काहीच खाणार नाही आहे, तर व्हेज खाणार आहे. आमचा कोरेगाव तालुका बघू शकता. झालं मार्केटिंग केलं? काय काय घेतलंस? हां झाली मार्केटिंग. बघ म्हणजे विद्या झाली. हो झाली. काय काय झालं मार्केटिंग सगळं? मच्छी आणि चिकन भाजी वगैरे थोडंसं घेतलं. चला तर आता घरी चाललो घरी आम्ही. चाललो. भेटूया मग. चला तर आता आपण मार्केटमधून आलोय जाऊन. आता 4 वाजता गेलो तो 6 वाजता आलो परत. बघूया विद्या काय करते किचनमध्ये. आपण मासे आणलेत. विद्या आणले काय करते? मळी मासे. हा दाखवते विद्या. मळी मासा आपण बघू शकतो. मळी मासा किती का? एक अर्धा किलो. हे अर्धा किलो 200 रुपये अर्धा किलो. काय म्हणते? 200 रुपये. 200 रुपये अर्धा किलो आहे. हे काय? आणि हे चिकन आणलंय. चिकन संकेत खात नाही ना मच्छी. हां चिकन खात होतो त्याच्यासाठी म्हणजे आम्ही म्हटलं की हे घेऊया चिकन घेऊया. नाही तर तो त्याला आमच्या तोंडाकडे तो बघा कारण मच्छी खात नाही ना. स्पेशल त्याच्यासाठी चिकन आणि ही मच्छी मळी मासे. काय मळी करणार? मासा. चिकनचं काय रस्सा? बघू चिकनचा बघू आता रस्सा. आमच्या मामी काय बोलतायत त्या शैला मामी. आणि ह्याचं बहुतेक फ्राय बोलतात मामा करायचे. संजय मामाचं फ्राय छान लागते. मग आम्ही फ्राय करू. तर मी साफ करायला जाईन मच्छी. बघू शकतो आपण ढग कसे काळे काळे झालेत. ढग गडगडतात सुद्धा. आवाज येतोय ढगांचा. धुडूम धूम आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला. बघा चला तर आता विद्या मासे साफ करते ते आपण बघूया. जे आपण मळी मासे आणलेत ना ते मळी मासे साफ करण्यासाठी विद्या बसते. बघूया काय आणलं रे? गरम पाणी. हे राग कशाला? त्यांना माहिती आहे ना. मासे हे होतील ना. काय होतील? ताजे होतील? ताजे नाही हो. हे बुळबुळीत असतात ना त्याच्यासाठी मी अरे ती कोकणातली आहे का तुझ्यासारखं आहे का? 5 दिवसापासून आज बघा. हे असं बघा विद्या मासे साफ करते. हो हुशार तो बघ. कुरकुरीला हातावर येतोय का? फराफर झाला असतो. आता मामीने मला वेळ दिली. मामीला काय काय हे ते बी असा खरा खरा करत ना तोंडावर वगैरे उडेल खरा खरा करते बरोबर आणि वेळेने ह्याच्यात ना करते. उडत. वेळेने बरोबर करते ती. ती बघ काय पोट पीठ. भाऊ साफ करून घेतली ना. फक्त त्यातलं घाण ती मालवण जे तिला बरोबर विवर करायला माहिती. आणि डोकी प्रत्येक हाताला राख लावायची का? डोकी कोण खाणार आहे बाबा? अरे फ्राय कर ना. मामा ट्रेनिंग देतो ह्या लोकांना मासे साफ करण्याची. स्क्रू जरा टाईट करायला खुर्ची घ्या की आतली बसायला. नाही नाही राहू दे. हे 200 रुपयाचे. इकडे आत्या भांडी घासतायत. आत्ता आत्या कामातून आले. इकडे भाऊ गोट्यामध्ये म्हशींचं दूध काढायला गेलेला आहे. मला वाटलं जो तो आपापल्या कामामध्ये बिझी आहे. आत्या कामातून येऊन आता भांडी घासतात. टेस्ट किती आहे पण? आम्ही मार्केटमधून मासे घेऊन आलो. ते मासे विद्या साफ करते मासे. आवडतात मामीला हे इकडे मामी बसल्यात. हो सर
खोबरं घेण्याची घेतली नाही तू मामीने कुठे बघितली ती? अरे ते भाव्याला दिली नाही सारखी म्हणते तू मळे 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 हे म्हणून मला तरी माहिती मग ती फळे कुठली ती मामी कोथिंबिरी पण फ्रीज मध्ये बघा मी ते एक टमाट्याचं हे आहे ना ते काढून ठेवलं टमाटे आणि मगाशी विचारलं तुला राग का लावायचे पण पुन्हा एकदा मला सांग तू राग का लावतेस. राग कशासाठी लावते माहिती आहे तुम्हाला की हे मळी मासे आहेत ना हे नदीमध्ये भेटतात आणि हे जास्त म्हणजे शेवाळ वगैरे खातात आणि हे बुळबुळीत म्हणजे हातातून माझ्या हातातून निसटतात ते साफ करताना त्याच्यामुळे मी राख लावते मग राखेमधून ते बरोबर हे होतात साफ करायला मला ती खवलं अशी काढायला वगैरे मग राख लावते. हा? मच्छी धुते. विद्या काय करताय बोला. हो विद्याबाई. झाले आता मच्छी धुते मी. साफ करून झाली आता मच्छी. हा धुणार 2-3 वेळा पाण्यातून काढले तुम्ही. 2-3 4-5 वेळा 5-6 वेळा तरी काढते बाबा. पण ही मच्छी खूप टेस्टी असते हा. खायला. पाऊस पडल्यावर तर चढणीचे मासे भेटतात मस्त. चल मच्छी साफ करून आता तळायला घेतलेली आहे. विद्या काय कशी हे काय करते रवा. मच्छीला रवा लागलाय आता आणि मी याचं फ्राय करते मच्छी. म्हणजे आपण याचा रस्सा नाही बनवते फ्राय. रस्सा नाही सगळ्यांना फ्राय मच्छी खायची आहे. मळी आणि मोठे आहेत ना मोठे असल्यामुळे ते फ्राय छान लागतात मळी मासे. चला तर स्वयंपाक बनवून झालेला आहे. आता जेवण वाढण्याची लगबग चालू आहे सगळ्यांची. बघा इथे भाऊ बसलेला आहे जेवायला. संकेत, मामी, रुना, इथे विद्या आहे, इथे मामी आहे. मामा मस्तपैकी चेअरवर बसलेला आहे. मामा कसा आहे. या जेवायला या. काय आज स्पेशल बघितलं विद्याने बनवलेलं आहे. काय मासा नाही खाल्ला आज मामा शाकाहारी खात आहे. तर भेटायची भाजी बघू शकतो हे मळी मासे फ्राय केलेले आहे. बाजूला ठेव दे इकडे. चिकनचा रस्सा बनवलेला आहे. तर चला तर दे इकडे लोणचं बाजूला ठेव. भाऊसाठी स्पेशल आज चिकन नाही खात, अंड्याची कढी आहे. ही दे बाकी भेटते कोणाला दे. संकेत चिकन करी. हा? आणि ती मागे आहे ती. चला तर मग भेटूया आपण. हा, मग